फायनल कुछ हाथ में लय काय आहे हातात? लय आज या ठिकाणी आपले पूर्णेची शान म्हणजे सर्वांचे आवडते दादा यांचा आज वाढदिवस या पूर्ण शहरामध्ये सकाळपासून आपण साजरा करत आहोत. त्यासाठी आपण सर्वजण या ऑफिसमध्ये जमलेले सर्व मान्यवर मित्रांनो, प्रकाश दादा ही जी व्यक्ती आहे ते आपल्या पूर्ण शहराला लाभलेली आहे. ते आपल्या सर्वांचं भाग्य आहे. कारण की दादाशिवाय या पूर्ण शहरातील सामाजिक कार्य, राजकीय कार्य असो, सामाजिक असो, ते होऊ शकत नाही. मग मोठमोठे 20-20 वर्षापासून जे नगरसेवक निवडून येतात त्यांचंही काम इथंच यावं लागते. अंतिम मुक्काम पोस्ट इथं सर्व मुक्काम पोस्ट हेच आहे. हां, ते सर्वांचे बॉस आहे. आणि मी बी दादासोबत काम करत आहोत. मला बी अनुभव आहे. मी माझ्या समाजाचे जे काही आंदोलन केलेले आहेत फक्त प्रकाश दादाच्या नेतृत्वाखाली केलेले आहे. कारण मला अशी कोणती ॲबिलिटी लोकांना भेटलेली नाही जेणेकरून काही लीड करण्यात येईल पूर्ण शहराचे समस्यांना. कारण की एक पोलीस प्रशासनाला, शासनाला तोंड देणारी व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश दादा. मग आमच्यासारखी किती 15 वर्षापासून निवडून आलेले लोकही सुद्धा दादाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, हे मला त्याची गॅरंटी आहे. आणि हा व्यक्तिमत्व म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ज्या काही पुण्याच्या बाबतीत समस्या निर्माण झालेल्या आहेत मागं, तर त्या सर्व समस्या सोडण्याचं एक ठिकाण म्हणजे प्रकाश दादा आहे. लोक खूप आशेने पाहतात की दादामुळं काहीतरी आपलं समस्या निराकरण होईल. काहीतरी अडीअडचण जेव्हा पूर्ण शहरामध्ये येते तर सर्वांची नजर कुठं असतात? दादाकडे असतात. तळागाळात त्या लोकांची दादाकडे नजरेने पाहतात की बाबा आजचा दादा आहे म्हणून धीर आहे, काही अडचण येणार नाही आपल्याला. आणि मग ते पूर्णाच्या विकासासंदर्भात असो किंवा पूर्णामध्ये ज्या काही घटना घडतात त्या संदर्भात असो, सर्व ज्या काही आहे बाबी त्या सर्व दादा सोडवतात. ही वेगळी गोष्ट आहे. आता सर्वांनी आपले खेद व्यक्त केले. दादाला त्या नगरपालिकेमध्ये लोक पाठवत नाहीत किंवा दादांना यावेळेस सर्व आशा आहे की दादांना या ठिकाणी पाहण्याची की बाबा नगरपालिकेमध्ये दादा दिसले पाहिजे. कारण की शेवटी सरांनी म्हटल्याप्रमाणे निर्विरोध सर्वांनी जनतेने निवडून दिलं पाहिजे. सरांची इच्छा, आमची इच्छा आहे दादा असले पाहिजे. कारण की नगर प्रशासनाचा अभ्यास जर कोणाला असेल तर ते दादाशिवाय मागे निघू शकत नाही. आमचं काम फक्त आम्ही तर म्हणायला काही हे नाही की आम्ही आमचं माहिती की आपण नगरपालिकेत जातो तर असं काही अशा बाबतीमध्ये आम्हाला निर्णय घेताच येत नाही. कारण तशी एक विचारसरणीचे लोक पाहिजे त्या ठिकाणी. तेव्हा एका विचारसरणीचे लोक त्या ठिकाणी जमतील मग पूर्ण शहराचा विकास बी होईल. लोकांनी त्यावेळी विचार केला पाहिजे की खरोखरच दादांना जेव्हा आपण इतक्या आदराने दादा म्हणतो, इतक्या त्यांना यांचा गुणगौरव करतो आपण, मग दादांना त्यावेळेस लोकांना त्यावेळेस का दादाची आठवण येत नाही त्या संबंधित कार्यकालामध्ये? हे कुठेतरी मी नेहमी म्हणतो की आपण कुठेतरी हे समजलं पाहिजे. का होते का याचं अनालिसिस आपण केलं पाहिजे, स्वतःहून केलं पाहिजे. मी त्याविषयी म्हणणार नाही कोण दादाच्या मागं आहे काय आहे, ते आपण सर्व जाणता आहात. आता इथे एक माणूस या ठिकाणी बसते कमी नाही, ते 150-100 रुपयाचे लोक वोटरचे इथे मालिक बसलेले आहेत. मग सर्व असे आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. तर आपण या ठिकाणी या दादांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी प्रण करा, सर्वांनी असे एक ठराव घ्या आणि 100% आपण आपलं वेळात वेळ काढून दादाच्या पाठीशी उभं राहू, है ना. त्या ठिकाणी सर्व दादा तेव्हा न्याय मिळेल. फक्त दादा निवडून आले पाहिजे सर्व म्हणतात, परंतु आपला वेळ देणार कोण पाहिजे? दादासोबत त्यावेळेस घरोघर जर फिरले, दादांचे विचार जे मांडले, आणि विचार कोणते काय खोटं काय म्हणायचे नाही आपल्याला. दादांचं कार्य जे पूर्ण शहरामध्ये दादा अवरात्र तुम्ही करतात, मग दुसऱ्या दिवशी दादांना तुम्ही समजा निवडणूक झाली 5 वर्षानंतर
झाली, निवडून आले, निकाल लागले आणि त्या दुसऱ्या दिवशी घटना घडली, मग नगरसेवकीचे घर कोणाला दिसत नाही, फक्त दादांचा घर दिसतो. दादाला तर तुम्ही दिलं नाही. मग एकमेव व्यक्तिमत्व तुम्ही त्यावेळेस जर तुम्हाला आठवण येत नाही तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तेव्हा आपण पाहतो ना 17ची घटना घडली, 16 इलेक्शन झाले, मग 16 इलेक्शन झाले डिसेंबरमध्ये, 17ला घटना घडली. मग हे सर्व त्या ठिकाणी एकमेव दादाच त्या रोडवरला होते. नगरसेवक असणारे आम्ही असतो, आम्ही बी आहोत त्याच्यामध्ये. मग आम्ही काय बाजूला गेलो की आम्हाला माहिती की बाबा त्या कायद्याचं ज्ञान नाही ना मला, कोणते प्रश्न त्या प्रशासनापुढे मांडायचं, कोणत्या शासनापुढे मांडायचे, या सर्व गोष्टी त्याचा भांडवल पाहिजे ना. आता आम्ही बी नगरसेवक, मी माझं बी लपवत नाही, क्या बात आहे, मी माझंही लपवत नाही ना. ताकद तशी भक्कम पाहिजे ना, ताकद पाहिजे, त्या कायद्याचं ज्ञान पाहिजे आपल्याला. आणि दादा संविधानाच्या माध्यमातून सर्व त्या घटना आपल्या पूर्ण शहरामध्ये करतात, याचा सार्थ अभिमान आहे. आणि एका जातीला धर्माला नाही तर पूर्ण समस्या, पूर्ण जितक्या जाती पाती धर्म वंशाचे लोक आहेत त्या सर्वांची दादांची एक चांगली नाळ जुळलेली आहे. म्हणून मी दादा तुम्हाला या ठिकाणी या प्रसंगी मी माझ्या समाजाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं तुम्हाला खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि मी माझ्यातर्फे जितकं कार्य होईल दादांसाठी त्या ठिकाणी आपण तन मन धनाने दादाच्या पाठीशी उभं राहू. आणि आम्हाला बी असे लोक त्या ठिकाणी पाहिजेत, एकट्याने काही होत नाही हे ना. किंवा रोड नाल्या हे सर्व काही म्हणजे विकास म्हणजे पूर्ण डेव्हलपमेंट नाही, किती तुम्ही सांगाल काही डेव्हलपमेंट नाही. काहीतरी रोजगार या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे, काहीतरी असे प्रकल्प या ठिकाणी आले पाहिजेत. आणि एक ताकद म्हणजे यांच्या सिस्टम बाबा साहेबांच्या नेतृत्वात आपण त्या ठिकाणी करू शकतो. माझी इच्छा आहे की समविचारी लोक त्या ठिकाणी आले पाहिजे, तरच आपण पूर्ण शहर पुढे जाईल. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी जे सर्वांनी दुर्गेशरांनी प्रस्ताव मांडला त्याला आपण पूर्ण अनुमोदन या ठिकाणी दिलेलं आहे. 100% आपण सोबत राहू, आजच प्रण घ्या. जितके आहेत ना त्यांनी सर्वांनी जर जिम्मेदारी घेतली तर काही अवघड जाणार नाही. दादांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि दादा या ठिकाणी मी थांबतो. काही चूक वगैरे शब्द निघाल्याचं क्षमस्वी आहे, कृपया क्षमा करा. धन्यवाद.